सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधल्या काही शेतकऱ्यांची दुभती जनावरं कथित गोरक्षक घेऊन गेल्याचा सदाभाऊ खोत यांचा आरोप आहे। या आरोपासाठी सदाभाऊ खोत आज दिवसभर पुण्यामध्ये होते। पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा प्रयत्न केला आणि जिथे ही दुभती जनावरं नेण्यात आली आहेत तिथेही जाऊन सदाभाऊंनी ती जनावरं परत मिळवण्याचा प्रयत्न केला। जनावरं परत मिळालेली नाहीत। त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आग्रह धरला की सरकारने याबद्दल भूमिका घ्यावी, जनावरं परत द्यावीत आणि हा सगळा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे महाराष्ट्रात, त्यामुळे सरकारने याबद्दल काही भूमिका घ्यावी, काही धोरण जाहीर करावा। सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत। सदाभाऊ, हा जो प्रसंग आहे तो आधी प्रेक्षकांना सांगा की नक्की काय घडलेलं आहे, किती जनावरं आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची आहेत? कोरेगाव तालुक्यातील शेतकरी आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत सातारा जिल्ह्यामधले। त्यांनी घरच्या अडचणीमुळं काही दुधाळ म्हैशी विकलेल्या होत्या। त्या जवळजवळ 11 म्हैशी होत्या आणि 10 त्याची पाडसं होती, लहान वासरं, त्याला आम्ही रेड्या म्हणतो। आता गावगाड्यामध्ये पारंपरिक असा व्यवहार चालतो की जो खरेदी करणारा दलाल असतो किंवा व्यापारी असतो त्याला 100 रुपयेवरती 1 रुपयेवरती आम्ही त्याला जनावरं देत असतो, कारण वर्षानुवर्ष आमचे संबंध असतात। तो पुढच्या बाजारात त्यानं विकलं, त्याचं पैसे आलं की तो शेतकऱ्याला देतो असतो। आणि तशा यांनी म्हैशी विकल्या। एका म्हैशीची किंमत 2 लाखापेक्षा जास्त आहे। पुण्याच्या दिशेनं ह्या म्हैशी यायला लागल्या, कल्याणच्या बाजारला चाललेल्या होत्या आणि म्हशी धष्टपुष्ट आहेत, दुधाळ आहेत। नुसत्या काही म्हैस 15 दिवस विऊन झालेले आहे, काही म्हैशीला महिनासुद्धा झालेला नाही आणि एवढं धुष्टपुष्ट दूध देणारे लहान वासरं असे कसाईच्या दावणीला नाहीच जातो, शेतकरी नाही पाठवत, एवढा शेतकरी शहाणा आहे। परंतु हिथं आल्यानंतर ते वाहन अडवलं गेलं, ड्रायव्हरला गुरानं मारावं असं मारलं गेलं। त्याच्यानंतर ती जनावरं पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनमधून यांच्या गोशाळा महाराष्ट्रामध्ये मंदारभाऊ ठरलेल्या आहेत की कोणत्या गोशाळेमध्ये जनावरं पाठवायची आणि त्या गोशाळेमधून पुन्हा कशा पद्धतीनं बॅकमिलिंग करून ती जनावरं स्वतःच्या घशात घालायची, म्हणजे गोशाळाच काय कत्तलखाना झालेले आहे त्या महाराष्ट्रामध्ये। मग त्या गायी गोशाळेला पाठवल्या। नंतर शेतकरी कोर्टात गेला, बिचाऱ्याला वेळ नाही, व्यापारी कोर्टात गेला। न्यायालयानं सांगितलं की मुद्देमाल त्यांना परत द्यावा। काल शेतकरी गोठ्यात गेले, अक्षरशः द्वारकाधीश गोशाळा फुरसुंगे सरकारनं कशी परवानगी दिला माहीत नाही मला। अरे आमचे गोठे सुद्धा माणसं झोपतील असे आहेत, असा चिखल। ते त्या ठिकाणी गेलो, एक गाय मैत झालेली होती, आमच्याकडे व्हिडिओ आहे तिचा, तिला कुत्री लचके तोडीत होते, पोलीस बरोबर आहेत। एक मिनिट, तुम्ही सांगताय ते खूप गंभीर आहे। ही दुभती जनावरं ज्या शेतकऱ्यांची होती त्यांच्याशी आपण बोलूया। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही तिथं गेलात तुमची जनावरं परत मिळवण्यासाठी, तर त्यावेळी काय घडलं आणि मुळामध्ये जेव्हा ही जनावरं पकडली गेली तेव्हा काय कारण सांगण्यात आलं की ही जनावरं अशी इथे पकडली जात आहेत? जनावरांची गाडी नाव सांगा। माझं नाव गुलाब रघुनाथ पवार, तालुका कोरेगाव, गाव कुमटे। जनावर आमची धरली त्यावेळेला सांगितलं की ही जनावर कत्तल किती 10-11 किती म्हशी होत्या? 11 म्हशी टोटल, बाकी सगळ्यांचे विकलेले होते। ती गाडी भरून निघाली होती, गाडी अडवली आणि ती उतरून गोशाळेला म्हणून त्यांनी नेली। गोशाळेला नेल्यानंतर आम्हाला जनावर आमची दुधावरची होती, ज्या व्यापाऱ्यांना दिली होती त्याने आम्ही पैसे मागायला गेलो। तर पैसे म्हणजे ते पैसे कुठनं द्यायचे तुम्हाला? आमच्या गाड्या अडवल्या आणि गाड्या आमच्या गोशाळेत नेलीत। तर गोशाळेत आम्ही पुन्हा ते जाऊन गोशाळेत बघितली तर तिथं काही जनावर नाहीत। मग कोर्टाची ऑर्डर झाली आम्हाला की तुमचं काय असेल ती भराच्या चाऱ्या द्यायचं पैसे तुमची जनावरं परत आणा। तिथं गेलं तर जनावरच आमची नाहीत आणि पुन्हा आज भाऊंना पुढं करून आम्ही येतो हे म्हणलं की आम्ही ज्यांनी जनावर नेली ती पैसे देत नाहीत आणि भाऊंना म्हणलं मग पैसे मिळत नाही, आमचे पैसे बुडले, आम्ही करायचं काय? आणि जनावरला जरी दिली हे नाही तरी गाडी बिडी केली तर गाडीवाली गाडी देत नाहीत किंवा कोण भरून देत नाहीत, मारते ती म्हणून। किती पैसे होतात? किती रुपयांना तुम्ही ही जनावरं विकली होती? किती रुपये तुमचे अडकलेत यामध्ये? साधारण 11 म्हशींचे साधारण 20-1 लाख रुपये अडकलेत। तुमचे 20 लाख रुपये अडकलेत? 3-4 जणांचे मिळून। 3-4 आणखी कोण आहे तुमच्या? अच्छा, तुम्ही तुमचं नाव सांगा। दवानराव मोरे आपसिंगे। आपशिंगे? हा, मिलिटरी आपशिंगे, कोरेगाव तालुके, रहमतपूर। ते मिलिटरी आपशिंगे वेगळे? रहमतपूर आपसिंगे।
मग जेव्हा ही पकडली गेली जनावरं तेव्हा गोरक्षकांचं म्हणणं असतं की ही खाटीखान्याकडे चाललेली असतात, हे धर्माच्या विरोधात आहे. आम्ही व्यापाऱ्याला दिले होते 4 म्हशी, त्यांच्यात 100 रुपयावर सराव दिले होते. 4 100 रुपये विसार घेतले. ओळखीचे असल्यामुळे. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी जेव्हा पकडली त्यावेळी? हे या लोकांचं काय म्हणणं आहे? जे काही ते म्हणले तुम्ही हे जनावर कापाय काढलेले आहेत कत्तलखान्याला म्हणून, आणि गोशाळेची परवानगी नाही. पण गाभण म्हशी ज्या ताज्या वेलेल्या म्हशी आहेत, लहान लहान 8 दिवसाची 15 दिवसाची रेडकं खाली आहेत, त्यांना 6-7 लिटर टायमाला दूध आहे. असली जनावर कापाय देऊन आम्ही शेतकरी काय करणार आहे? शेतकरी आम्ही कुठली जनावर कापाय देतो जी मोकळे येते, जी दूध नाही, त्याला जे लाग जात नाही. जर्सी आहे, हां जर्सी असेल तर जर्सीची बारीक वासराचा त्याला दूध कुठनं पाजायचं, हे असली जनावर देतो आम्ही. पाळीव जनावर देशी गाई कुठलाही शेतकरी कसायाला देत नाही. वर्षानुवर्ष हे सगळं होत आलंय, कारण शेतकऱ्याला तेवढी तर जाणीव असते. बरोबर. शेतकरी देशी गायचं कसं होतं, त्याला खोंड झाला तर तो आम्ही शेतीसाठी किंवा पळवाय म्हणून उपयोग करतो. आणि जरी गाय झाली तर कुठल्या तरी पाहुण्याला एखाद्या सांभाळाय म्हणून देतो. कापाय वगैरे देत नाही आम्ही जनावर. देशी गाय कापाय देत नाही. होस्टन जर्सी ज्या गाय आहेत, भाकड झाले आहेत बाबा, दूध नाही. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो गोवंश हत्याबंदी कायदा जो आला काही वर्षांपूर्वी आला ना, मला वाटतं 2014-15च्या आसपास आला, 15च्या आसपास, ह्याचा काय परिणाम झालाय हो? आम्ही अडचणीत आलो एकदम. त्याच्यामुळं की असली जनावर सांभाळायची कुठं, आणि नेऊन विकायचं तर बाजारात त्रास होतो, त्याला घेत नाहीत व्यापाऱ्याने घेतली तर याची विकल्यानंतर पैसे देतो म्हणते तीन, पुन्हा गोशाळेने धरली म्हणते तीन, गोशाळेत पुन्हा बघायला माल नाही. हा कायदा आणला ते सरकार तर म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून आणलाय कायदा. कुठल्या शेतकऱ्याच्या मुळावर असल्यावर सरकार आहे. भाऊ, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुमच्या सोबत असलेले हे लोक आहेत, ते सांगतायत तुम्ही आता भाजपचे आमदार आहेत, तुमचा उगम मात्र शेतकरी चळवळीतून झालेला आहे, काय म्हणतायत हे? नाही, गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा संताप त्यांच्या मुखातून खऱ्या अर्थानं बाहेर आलेला आहे. मंदार भाऊ, एक लक्षात आपल्याला घ्यावं लागेल की शेतकरी 2 गायीच्या 4 गायी झाल्या की त्यातली एखादी गाय तो अडचणीच्या काळात विकत असतो. ते ATM सारखं आहे, ती बँक आहे त्याची, त्यानं जपलेली असत्या. म्हैस विकत असतो अडचणीच्या काळामध्ये. परंतु काही गोरक्षकांच्या आडुशानं काही गुंड प्रवृत्तीचे लोक ह्यात घुसलेले आहेत, आणि कॉर्पोरेट कंपन्यासारखी यांची ऑफिस आहेत. पुण्याला ऑफिस आहेत, मुंबईला ऑफिस आहेत. अरे, तुमचा आणि दूध धंद्याचा संबंध काय? आम्ही गोमाता देशी गायला मानतो का? मानतो. आम्ही विकत नाही का? नाही. मग नेमकं तुम्ही या शेतकऱ्याच्या अर्थचक्रामध्ये का हात घालायला लागलाय? आणि म्हणून आज सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आक्रोश आहे. आणि एक शेतकऱ्याचा नेता म्हणून सगळीकडे आहे हे सगळं, सगळीकडे आहे. तुमच्या बाबतीत घडलंय? नाही, सगळीकडे आहे. पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. प्रचंड आता महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात आहे. मी तुम्हाला सांगतो की जर भाकड गाई असेल तर आज व्यापारी नेत नाही. हा उद्रेक का झाला मंदार भाऊ? त्याला एकमेव कारण आहे की आज व्यापाऱ्यानं सांगितलं की आम्ही तुमची भाकड गाई नेणार नाही. व्यापाऱ्यानं सांगितलं जर्शीला झालेलं खोंड आम्ही तुमचं नेणार नाही. आज ते गोट्यात पडून आहे. तुम्ही उलट गावाकडे या, माळाला म्हणतो, माळाला मोकळ्या जागेत जन्मल्यालं बारकं पाडा आहे, त्याला लोक डायरेक्ट टाकायला लागले, कुत्री खायला लागल्यात. अशी अवस्था आहे. नेणार कोण? आणि शेतकऱ्याला बिचाऱ्याला काय सूचना झालं या? त्याला रोज दूध, त्याला सगळीकडे त्याला रोज दूध पाजायचं, त्याचं काम काय नाही. रोज त्याला सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर दूध पाजायचं कुठलं. राहिलेल्या दुधावर रतिबानांनी वैरणीनं शेतकऱ्याला परवडत नाही काय. भाऊ, हे तुम्ही सगळं सांगताय, पण हे जिथं सांगायला पाहिजे तिथं सांगतायत का तुम्ही? तिथं पोचतंय का हे? नाही, काय झालं की हा उद्रेक अलीकडं जास्त वाढत गेला. आणि मी ज्यावेळी दौरा आता करायला लागलो त्यावेळी लोक आम्हाला विचारायला लागले की सदाभाऊ, ह्याच्यावर तुम्ही बोलणार आहे का नाही? आणि मग माझ्याच गावातल्या एका मुलाला प्रचंड मारहाण झाली 4-5 दिवसापूर्वी. आम्ही तो गुन्हा दाखल केला. पैसा ऑनलाईन घेतलं गेलं. आज तसं 3 गुन्हे दाखल झालेले आहेत राज्यामध्ये या पद्धतीचं. मुळामध्ये या प्रश्नावर मंदार भाऊ, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. बोलायचं कुणी? जो बोलल तो हिंदू नाही. अरे म्हणजे हिंदूचं गोठा लुटला गेला तरी त्यानं बोलायचं नाही का? तर मग मला म्हणतील तो हिंदू नाही. म्हणजे ही एक प्रकारचं या राज्यामध्ये अशी दहशत तयार झालेली आहे. पण तुम्ही कसं असं म्हणू शकता? तुम्ही तर सत्ताधारी पक्षात आहात. मी शेतकऱ्यांचा नेता आहे.
शेतकऱ्यांचा हात शेणामोतामध्ये आहेत बिचाऱ्यांचं. त्याच्या बायकोची बोटं झिजलेली आहेत, त्याच्या माईची बोटं झिजलेली आहेत, शेतकऱ्याची झिजले शान घाण काढून, याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मी आहे इथं आल्यानंतर बंदार भाऊ एक मला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. काल शेतकरी गेली म्हशी कुठं आहे त्या कुरणात चरायला गेली, ती महिन्याची रेडकं कुठं आहे तर कुरणात चरायला. पूर्ण काही फार काही पुण्याच्या भोवतेल नाही. भाऊ तुम्ही नाही, आता तुम्ही म्हणाल की असं जे म्हणतात त्यांना म्हणतात की तुम्ही हिंदूंच्या विरोधात आहे. नितेश राणे जे आहेत तुमच्या पक्षाचे मंत्री, ते म्हणतात की गोरक्षकांना पाठिंबा आहे म्हणून, तुम्ही म्हणता की आमचा विरोध आहे म्हणून. नाही, बरोबर आहे त्यांचं. गाया आम्ही पाळायचं, लोणी दुसऱ्याने खायचं, हे आतापर्यंत चालत आलं. अरे गाई म्हशी रेडकं आम्ही पाळतोय, चारा पाणी आम्ही घालतोय, दुसऱ्यांचा संबंध काय रे बाबा आमच्या धंद्यामध्ये काय यावं. आता एक महत्त्वाचा बंदारभाऊ प्रश्न आहे, ह्या म्हशी गोळा करणार आहेत मला माहीत आहे, 2 दिवसात बाजारातनं म्हशी आणतील, पण आमच्या म्हशींचं विकल्यात ह्या म्हशी ज्या म्हशी गेलेल्या आहेत त्या म्हशी यांच्याकडे नाहीत आणि त्या परत यांना मिळत नाहीत. ते दुसऱ्या कुठल्या तरी म्हशीनं हा ते टोटल पूर्ण करून जातो. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या म्हशी आम्हाला परत मिळाव्यात. आता बंदारभाऊ हिने जर दुसऱ्या म्हशी आम्हाला दिल्या, दुसरी आमची रेडकं दिली, तर आम्ही त्या म्हशी रेडकं घेणार आणि पुण्याच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर खुटी मारणार आणि आम्ही तिथं त्या म्हशी रेडकं दुसऱ्याचे घेऊन बसणार. हे बाबा आमचे नाहीत, आमचे पाहिजेत. अहो आमच्या इथे फोटो आहेत ना आमच्याकडे, आमची जनावर आहेत आमची, आमचीच आम्हाला पाहिजे. भाऊ आता हा विषय तर खूप मोठा आहे. याबद्दल सरकारचं धोरण जे आहे तर ते काय असायला पाहिजे, त्या दिशेने काही तुम्ही करता आहात का? तुम्ही इथं आंदोलन केलं की मुख्यमंत्र्यांनी मला माझ्याशी चर्चा करावी, बोलावं, तर काय घडलंय का त्या दिशेने? नाही, त्यांच्या कार्यालयातून या ठिकाणी पोलीस आयुक्त यांनी संपर्क केला, फोन आला आणि 1-4 दिवस गणपतीचं आहेत आणि निश्चितपणानं बैठक लावू. आमच्या दृष्टीनं व्यवसाय महत्त्वाचा आहे, आमच्या दृष्टीनं दूधधंदा या राज्यातला वाचायला पाहिजे. हा आता काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी एकच करायला पाहिजे की देशी गोवंश जो आहे त्याला गोमाता म्हणून तुम्ही कायद्यामध्ये ठेवा. आम्ही त्याला सहमत आहोत, कारण आम्ही तो वंश कधीही विकत नाही. पण जर्सी गाय, जर्सी मला अधिक माहिती आहे की हा जो कायदा आहे हा आधीपासून आहेच ना आपल्याकडे. तो नव्याने 14-15ला जो झाला त्याच्या आधीपासून हे आहेच की देशी गोवंश जो आहे म्हणजे गोमाता ज्याला म्हणतो आपण, तिला मारायचं नाही हा कायदा आहेच ना. पण नव्याने जो काय आला त्याचा काय परिणाम झाला आपण बघतोय. नाही, नव्यानं त्याच्यामध्ये समावेश जर्सी गाई, होस्टन म्हणजे गोवंश सगळा आला त्याच्यामध्ये. काय ते चुकीचं झालेलं आहे. दुसऱ्या कायदा रिव्हर्स करायला पाहिजे का, काय वाटतं तुम्हाला? नाही, हे ते कायद्यातून ह्या बाहेर काढलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आता या कायद्याचा गैरफायदा अनेक लोक या राज्यामध्ये घ्यायला लागले. जशी या कायद्यामुळं गोवंशात मध्ये लुटमार करायला काही टोळ्या तयार झाल्या काय, आणि मग ते जातीच्या नावावर चालतंय. आम्ही हिंदू आहे, अरे मग हिंदू आहे म्हणून तुम्ही मारता का म्हणे, आमची जनावरं लुटून नेता का तुम्ही? आम्ही धर्मद्रोही आहात तुम्ही, जर त्यांना जर विरोध करताय तर तुम्ही धर्मद्रोही आहात तुम्ही. आता मला गेले 4-5 दिवस झालं माझा हिंदू धर्मच गेला वाहून, तो सापडना झालाय त्यासनी, अशी अवस्था झाली. अरे असं करू नका, राज्यातल्या जनतेशी असं वागू नका, शेतकऱ्याशी तर अजिबात वागू नका. भाऊ तुम्ही हे तर सांगताय कॅमेरासमोर, जिथे सांगायला पाहिजे जे धोरण जे सरकार ठरवतं तर त्याबद्दल तुमची नक्की मागणी काय? हा जो गोवंश हत्याबंदी कायदा जो आलाय तर तो काय करायला पाहिजे तो कायदा? शरद जोशींनी 1995 साली याच्यावरती सुंदर मांडणी केलेली होती. त्यांचा आजही लेख आहे, तो मी माझ्या पेजवर टाकला. गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे तर हा गोपालक हत्याबंदी कायदा आहे, त्यामध्ये स्पष्ट मांडलेले. आणि आम्ही शरद जोशींच्या विचारानं शेतकरी. तुम्ही खूप पुढे आलेला, शरद जोशींच्या सोबत तुम्ही होता, तुम्ही आमदार बनला, तुम्ही मंत्री बनला. एक असंही म्हटलं जातं की हे सगळं तुम्ही करताय, तुम्हाला मंत्रिपद भेटत नाही म्हणून करताय. मी मंदारभाऊ, मी समाधानी असणारा माणूस आहे. मी एकच स्वप्न बघितलं तर की या राज्याला पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री मिळावा देवेंद्र भाऊ, आणि मी त्यांच्यासाठी खांद्याला खांदा लावून उभा राहिलो.
कारण अभ्यासू नेतृत्व या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर असणं गरजेचं आहे. कारण या राज्यामध्ये काही प्रस्थापितांचंच व्यवस्था उभा राहिलेली होती आणि विस्थापितांना तुडवलं जात होतं. आणि म्हणून एक विस्थापितातला माणूस, शिकल्या सवरलेला माणूस, ज्याच्याजवळ व्हिजन आहे असा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे. या भावनेनं मी खऱ्या अर्थानं काम करत आहे. सदाभाऊला मंत्रिपदाची अजिबात गरज नाही. मला जे मिळालं आहे ते भरपूर आहे. पण मी ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत वाढलो, ज्या मातीसाठी लढलो, त्या मातीशी मी कधी स्पर्धा नाही करू शकत. आणि म्हणून मी आज या मैदानामध्ये आलो. कारण इथं काही मला पावसात भिजून मला नाही विधानसभेची निवडणूक जिंकायची. तुमच्या ह्या ज्या म्हशी आहेत, ज्या आमच्या म्हशी दिवसानं तेव्हा आमचा BP वाढला, दवाखान्यात गेलो मी मगाशी. पण ते असं आहे ना की जर तुम्ही विरोध केला तर तुम्ही कसायांना देताय, तुम्ही धर्माच्या विरोधी काम करताय असा आरोप होतो. गाभण दुधावल्या म्हशी कसावाला कशी देतील? कसा बाल देऊ आम्ही? कसावाला पाळीव जनावर ताजी वेलेली, एक 8 दिवसाची, एक 15 दिवसाची वेलेली 2 म्हशी दिलेल्या आहेत. 6-7 लिटर टायमाला दूध आहे. 1.5-2 लाख रुपये एक म्हैस आहे. असल्या म्हशी कापाय देत नाहीत. म्हशी कापाय कुठल्या जाते त्या जिला दूध नाही, जिला काय नाही, जी गाप जाईना, जिच्यापासून काय फायदा नाही असल्या कापाय जाते. यातल्या दुधाच्या म्हशी कापाय देत नाहीत. आणि हे महाराष्ट्रात गेल्या अनेक काळापासून सुरू आहे आणि सदाभाऊंनी सांगितलं, यांनी सांगितलं, हे यांच्या वाट्याला आलं म्हणून मात्र खूप सगळ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला आलं आहे. आणि आकडेवारी ही सांगते की जेव्हापासून हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला तेव्हापासून महाराष्ट्रातल्या दुभत्या जनावरांची संख्या ही कमी होती आहे. पशुसंवर्धन विभागाचीच ही आकडेवारी आहे आणि यामध्ये भरडला जातोय तो यांच्यासारखा शेतकरी. सदाभाऊ खोत यांचा कॉन्शियसनेस जो आहे तो जागा झाला आहे. ते या शेतकऱ्यांच्या बाजूनी उतरलेत. त्यांच्या या लढाईला सरकार किती प्रतिसाद देतं हे आपण पाहायचं. कॅमेरामन राजेश बिडकर, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.